start the lecture number 12, that is a quality management standards and system. Quality management standards and system. The first standard, that is a Bureau of Indian Standard (BIS) or ISI standard. The expansions of standard, formerly the Indian Standard Institute. Indian Standard Institute, now the Bureau of Indian Standard. पहिल्यांदा नाव होतं ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, आता नाव झालंय Indian Standard Institution. In this one, BIS or Indian Standard Institute IS standards, the committee members from the chemical engineering, civil engineering, then consumer product, electrotechnical engineering, then structural engineering, textile engineering, then next one are the agri product, then the food products and food product. These ones are the total committee member in the Indian Standard Institute. In this one, each representative is nominated by the government of each state. Means each state should be represent that the one member from the each of the department. प्रत्येक हे वरचे डिपार्टमेंट दिलेले त्यामध्ये प्रत्येक जे राज्य आहे ते राज्य काय करत असतं, एक एक आपला मेंबर त्यामध्ये देत असतं. Then two representative are nominated by the central government. सेंट्रल गव्हर्नमेंट काय करत असतं, दोन रिप्रेझेंटेटिव्ह ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. अँड टू आर द युनियन टेरिटोरीज. युनियन टेरिटोरीज म्हणजे जे दीव दमन वगैरे जे असे भाग आहेत ते तिथले काय आहेत, दोन रिप्रेझेंटेटिव्ह ह्याच्यामध्ये असतात. देन वन रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम ईच नॉमिनेटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट टू रिप्रेझेंट द ऍग्रिकल्चरल, कमर्शियल अँड इंडस्ट्रियल इंटरेस्ट. ह्याच्यामध्ये काय, सेंट्रल गव्हर्नमेंटचा असा एक माणूस असतो, तो कमर्शियल आणि व्यावसायिक तत्वावरचा माणूस ह्याच्यामध्ये नेमलेला असतो. देन 5 representatives are nominated by central government to represent the consumer interest. 5 रिप्रेझेंटेटिव्ह सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये लावलेले असतात. ते कंझ्युमरचं काय करतात, इंटरेस्ट काय आहे त्या प्रोडक्ट बद्दल हे टेस्टिंग करत असतात. देन द वन रिप्रेझेंटेटिव्ह इज नॉमिनेटेड बाय द ISI. ह्याच्यामधला फक्त इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटचा फक्त एकच मेंबर ह्याच्यामध्ये असतो. अँड वन रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द मेडिकल बाय द ICMR. वन रिप्रेझेंटेटिव्ह बाय द मेडिकल बाय द इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा एक मेंबर ह्याच्यामध्ये असतो. असे एवढे मेंबर ह्या इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटच्या ह्याच्यामध्ये असतात. देन प्रेसिडिंग अथॉरिटी, ह्याचं अथॉरिटी कोण आहे, कुणाच्या अंडर खाली हे चालतं, तर युनियन मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री. म्हणजे व्यावसायिक तत्वाची जी युनियन मिनिस्ट्री आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, त्याच्या अंडर खाली हे चालतं. युनियन मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री इज द एक्स ऑफिस ऑफ प्रेसिडेंस ऑफ द ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. देन कमान्समेंट, कधी हे चालू झालं, इन 1947, 1947 साली हे चालू झालं. आता याची फंक्शन कार्य काय, इन दिस इंटरनॅशनल फील्ड ISI रिप्रेझेंट्स इंडिया इन द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ISO. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन बरोबर हे कोलॅबोरेशन मध्ये काम करतं विथ द इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन IEC. ह्याच्या बरोबर सुद्धा हे कोलॅबोरेशन काम करतं. रिस्पेक्टिव्हली लिंक 40 to 54 कंट्रीज, म्हणजे जवळपास 40 ते 54 कंट्रीमध्ये भारताचा माल ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस आपल्याला हा ISI स्टँडर्ड मेंटेन करावा लागतो. फंक्शन थ्रू द 18 and 58 टेक्निकल कमिटीज. ह्याच्यामध्ये जवळपास 18 स्टेटच्या आणि 58 ह्या टेक्निकल कमिटी इन्क्लूड केलेल्या आहेत. देन ऑब्जेक्ट, ह्याचं कार्य काय, महत्वाचं उद्दिष्ट काय, टू प्रिपेअर द स्टँडर्ड्स ऑन नॅशनल अँड इंटरनॅशनल बेसिस अँड प्रमोट देअर जनरल अडॅप्टेशन. म्हणजे आपल्या भारतामध्ये किंवा भारताबाहेर जाणारा जो एक्सपोर्टचा जो माल आहे, तो एक्सपोर्टच्या मालाचं स्टँडर्ड मेंटेन करणे ह्याचा महत्वाचं काय आहे, उद्दिष्ट आहे. ह्याचं लेबलिंग काय केलं जातं, BIS किंवा ISI, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड किंवा इंडियन
इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ह्याचं काय केलं जातं, असं लेबलिंग केलं जातं. सेकंड वन स्टँडर्ड इज अ PFA, प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ऍक्ट. ह्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अन्न भेसळ कायदा. ओके, दॅट इज एक्सपान्शन ऑफ स्टँडर्ड प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन. देन कमिटी मेंबर ह्याच्यामध्ये डायरेक्टर ऑफ जनरल फॉर हेल्थ सर्व्हिस, ह्याच्यामध्ये जो जनरल फॉर हेल्थ सर्व्हिसचा जो डायरेक्टर आहे हा एक मेंबर असतो. देन डायरेक्टर ऑफ द फूड लॅबोरेटरी, फूडचे जे लॅबोरेटरीचा जो डायरेक्टर आहे भारताचा तो एक मेंबर असतो. देन 2 एक्सपर्ट्स आर नॉमिनेटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचे 2 एक्सपर्ट ह्यामध्ये येतात. अँड 1 रिप्रेझेंटेटिव्ह फॉर ईच डिपार्टमेंट ऑफ फूड अँड ऍग्रिकल्चर. ओके, प्रत्येक जो राज्य शासनाचा स्टेट गव्हर्नमेंटचा फूडचा आणि ऍग्रिकल्चरचा असा प्रत्येक राज्याचा एक एक मेंबर ह्याच्यामध्ये असतो. देन प्रेसिडिंग अथॉरिटी ऑर एक्स ऑफिसिओ कुणा अंडर हे चालतं, दॅट इज द डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस इज द प्रेसिडिंग अथॉरिटी. जी जनरल हेल्थ सर्व्हिस सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे त्याच्या डायरेक्टर अंडर खाली आहे प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ऍक्ट चालती. कमान्समेंट हे कधी चालू झालं, PFA ऍक्ट इज अट्रॅक्टेड इन 1954, 1954 साली हा कायदा तयार करण्यात आला. बट यू हॅव टू बी ऍक्च्युअली स्टार्टेड इन 1955, 1955 सालीपासून हा अंमलात आणण्यात आला. म्हणजे सगळी नियमावली तयार झाली 1954 साली आणि अंमलात आणली 1955 साली. Then the functions of the wings, the central government shall be notifications of the official gazette to establish one or more central food laboratories. ह्याच्या अंडर काय होतं, वेगवेगळ्या फूड लॅबोरेटरीज भारतामध्ये काय केलेले आहेत, एस्टॅब्लिश केलेले आहेत. टू कॅरीड आउट द इव्हॅल्युएशन ऑफ युअर फूड. ओके, ह्याच्या अंडर काय केलं जातं, तुमचं फूड प्रोडक्ट काय केला जातो, इव्हॅल्युएट केला जातो आणि इव्हॅल्युएट करून त्याचं अनालिसिस करून मार्केटमध्ये आणायचं का नाही हे सर्व ठरवायचं आहे कोण आहे, हा अन्न भेसळ कायद्यामध्ये आहे. Entrusted to the central food laboratories is on the act rules made by this act. ह्या ऍक्ट खाली तुम्हाला काय केलं तर पूर्ण सगळी भेसळ चेक केली जाते आणि मग रिपोर्ट दिला जातो, मग तुम्ही मार्केटमध्ये प्रोडक्ट विकू शकता. ऑब्जेक्ट टू प्रिव्हेंट द फूड अडल्ट्रेशन इफ एनी, ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची भेसळ वगैरे काय आहे किंवा नाही हे ओळखणे. ह्याच्यामध्ये लेबलिंग टू कंटेन्स द परमिटेड फूड कलर कन्फर्म टू इंडियन प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन रूल. की मार्केटमध्ये वेगवेगळे जे फूड कलर येतात त्याच्यावरती ह्याचं काय केलं जातो, मार्क मारलेला जातो परमिटेड फूड कलर म्हणून. ओके, दे आर द प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ऍक्ट. Then the third one standard is the AgMark. AG for agricultural and mark for the marking. Okay, agricultural marketing with a view to developing ordinary marketing agricultural produce in India basis. भारतामध्ये आपला हा पदार्थ विकण्यासाठी हा AgMark स्टँडर्ड केला जातो. In the Indian legislation had passed the agriculture produce. Okay, as a grading and marketing जी ऍक्ट आहे, दिस ऍक्ट वन पास इन 1937, 1937 साली हा ऍक्ट काय झालं, ऍगमार्क पासिंग झालं. जनरल ग्रेडिंग रूल्स इन 1937, 1937 साली जे पूर्ण ग्रेडिंग अँड मार्केटिंग रूल्स काय झाले भारतामध्ये पहिल्यांदा सगळे तयार करण्यात आले. मोस्टली दिस ऍगमार्क स्टँडर्ड्स शुड बी फॉर्म दॅट इज इन द घी. म्हणजे काय, तूप जे आहे तर तुपाला मोस्टली हा ऍगमार्क स्टँडर्ड लावला गेला 1938, 1938 साली हा काय करण्यात आला, तुपाला हा स्टँडर्ड लावण्यात आला. दिस प्रोव्हाइड ग्रेडिंग ऑन बेसिस. जर तुम्हाला मार्केटमध्ये विकायचं असेल, तूप विकायचं असेल तर ऍगमार्क स्टँडर्ड तुम्हाला पहिल्यांदा काय करावा लागतो, मेंटेन करावा लागतो. द कमिटी मेंबर फ्रॉम द घी टेस्टिंग लॅबोरेटरी, ह्याच्यामध्ये काय आहे, घी टेस्टिंग लॅबोरेटरीचा मेंबर असतो आणि मेंबर फ्रॉम द ऍग्रिकल्चरल मार्केटिंग डिपार्टमेंट. ओके,
याच्यामध्ये ऍग्रिकल्चर मार्केटिंग डिपार्टमेंट आहे प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटचं, त्याचा एक मेंबर. दिस वन ऍगमार्क इन नागपूर. ऍगमार्क आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे तर नागपूरला आहे. ओके, द फंक्शन हे जी कार्य काय आहेत, द घी टेस्टिंग लॅबोरेटरी शुड हॅव प्रिसाइड द apparatus, glasswares and chemical for complex examinations. ओके, याच्यामध्ये घी टेस्टिंग लॅबोरेटरीसाठी लागणारी ग्लासवेअर्स, जी काय असेल ती उपकरणं किंवा असलेली केमिकल, ही सगळी टेस्टिंग ऍगमार्क अंडर काय केली जातात, टेस्ट केली जातात. फॉर फिजिको केमिकल कॉन्स्टंट. फिजिको केमिकल कॉन्स्टंट म्हणजे भौतिक आणि रासायनिक प्रक्रियेसाठी असणारी सगळे केमिकल्स ह्याच्यामध्ये किंवा सगळे टेस्टिंग ऍगमार्क अंडर त्या तुपामधनं टेस्टिंग केलं जातात. अँड फ्री फॅटी ऍसिड्स. फ्री फॅटी ऍसिड्स म्हणजे जे आपले स्निग्ध पदार्थांचे संयुग आहे, ते स्निग्ध पदार्थांचे संयुग सुद्धा ह्याच्यामध्ये काय केले जातात, ऍगमार्क अंडर त्या तुपामधले टेस्टिंग केले जातात. आणि बावडोनिक टेस्ट. बावडोनिक टेस्ट म्हणजे काय, तर तुपामध्ये काय होतं, आपल्याला डालड्याचं ऍडल्ट्रेशन केलं जातं किंवा तुपामध्ये काय करतात, कॉटन सीड ऑइल सरकी तेलाचं ऍडल्ट्रेशन करतात. तर हे टेस्ट बावडोनिक टेस्ट मधनं आपल्याला निदर्शनास येतं, म्हणून ही एक टेस्ट सुद्धा ऍगमार्क मध्ये घेतली जाते आणि आपल्याला प्युअर तूप हे ऍगमार्क स्टँडर्डचं मिळतं. देन ऑब्जेक्ट, उद्दिष्ट काय, टू इन्शुअर द कंझ्युमर प्रोडक्ट ऑफ प्री टेस्टेड क्वालिटी अँड प्युरिटी. तुम्हाला स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचं तूप हे देणं हे ऍगमार्कचं काम आहे. देन लेबलिंग, टू इनेबल द मॅन्युफॅक्चर ऑफ हाय क्वालिटी प्रोडक्ट. ऍगमार्क, ऍगमार्क नावानच तुम्हाला काय केलं जातं, लेबल ह्या तुमच्या प्रोडक्ट वरती लावलं जातं. देन लेट्स सी दिस वन आर द स्टँडर्ड्स. ISI स्टँडर्ड, इंडियन स्टँडर्ड अकॉर्डिंग टू द PFA. PFA नुसार हा इन 1976 1976 नुसार आता मार्केटमध्ये आपल्याला जर दूध विकायचं असेल, बफेलो मिल्क जर आपल्याला मार्केटमध्ये विकायचं असेल PFA नुसार, तर ह्याच्यामध्ये फॅट किती पाहिजे, 6% फॅट, SNF पाहिजे 9%. गाईचं दूध विकायचं असेल तर 3.5 ते 4% फॅट पाहिजे, 8.5% SNF पाहिजे. गोट और शीप मिल्क, ओके, शेळीचं किंवा मेंढीचं दूध विकायचं असेल तर 3 to 3.5% फॅट, 9% SNF. स्टँडर्डाइज मिल्क विकायचं असेल, प्रामाणिकरण मिल्क विकायचं असेल तर 4.5 8.5. रिकंबाईन मिल्क विकायचं असेल तर 3% 6.5%. टोन मिल्क विकायचं असेल तर 3% 8.5%. देन डबल टोन सेलिंग करायचं असेल तर 1.5 9.0. आणि स्किम मिल्क विकायचं असेल तर not less than 0.5 8.7% SNF. Then next we see the ऍगमार्क standards for ghee. के तुपाचे ऍगमार्क स्टँडर्ड काय आहेत. The first one are the objective, उद्दिष्ट, to assure the consumer a produce of pre-tested quality and purity. तुमच्याकडे क्वालिटी आणि उच्च प्रतीचे प्युरिटी देण्याचं काम कोणाचं आहे, ऍगमार्कचं आहे. Then second one, to enable the manufacture of high grade product to obtain better returns. Okay, तर अतिउच्च ग्रेडेशनचं प्रोडक्ट तुम्हाला देणे ह्या ऍगमार्कचं काम आहे. To develop an ordinary marketing by eliminating the malpractices when transforming the commodity from producer to the consumer. विदाउट ऍडल्ट्रेशनचा एनीवन मालप्रॅक्टिसेसचा प्रोडक्ट हा अडवणे हा त्यांचं ऍगमार्कचं काम आहे. देन प्री रिक्वेस्ट फॉर युझिंग द ऍगमार्क लेबल. ऍगमार्क लेबल लावण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे. द ग्रेडिंग अंडर ऍक्ट इज अ व्हॉलंटरी. तुम्हाला ह्याच्या काय करावं लागेल, प्रोडक्ट पहिल्यांदा प्री टेस्टेड लॅबोरेटरी मध्ये चेक करावा लागेल. देन ऍप्लिकेशन शुड बी सबमिटेड थ्रू स्टेट मार्केटिंग ऑफिसर और ऍग्रिकल्चर मार्केटिंग ऍडवायझर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. पहिल्यांदा तुम्हाला याचं ऍप्लिकेशन किंवा जो प्रोडक्ट आहे हा तुम्हाला सबमिट करावा लागेल स्टेट ऍग्रिकल्चर ऑफिसर कडून ऍग्रिकल्चर मार्केटिंग ऍडवायझर कडे. ओके, देन इलिजिबिलिटी इज असेंड टू द पर्सन हु हॅव फुल फॅसिलिटीज ऑफ मॉडर्न डेअरी फॅक्टरी. हे जर तुमचं प्रोडक्ट घेताना याची टेस्टिंग करण्यासाठी टेस्ट करताना तुमचं पूर्ण लॅबोरेटरी ही टेस्ट केली जाती. ओके, आणि त्यामध्ये स्टोरिंग चेक केलं जातं. मॉडेल ऑफ रिफायनरी, तूप कुठनं तयार होतं, कुठल्या मशिनी आहेत, गोडाऊन कसं आहे हे, त्यानंतर इक्विपमेंट कुठले वापरलेले आहेत, हे सगळं चेकिंग केलं जातं.
सगळं चेकिंग केलं जातं. देन there should be enough space for receiving butter or कच्चा घी on testing of the same. कुठं पहिल्यांदा तुमचं लोणी स्टोअर होतंय, ओके, हे सगळं चेकिंग केलं जातं. द घी टेस्टिंग लॅबोरेटरी शुड हॅव प्रिसाइज इक्विपमेंट apparatus, glasswares and chemical to examine free fatty acids. ओके, हे जे फ्री स्निग्धांशाचे संयुग आहेत, त्या संयुग गोळा करण्यासाठी कुठली उपकरणं तुम्ही युज करताय, कुठले ग्लासवेअर्स युज करताय, कुठले केमिकल युज करताय, बाउडिन टेस्ट करताय का नाही, हे सगळं टेस्ट केलं जातं आणि मगच तुमचा प्रोडक्ट हा स्टेट मार्केटिंग ऑफिसर घेतो आणि ऍग्रिकल्चर मार्केटिंग ऍडवायझर कडे पाठवतो की, आणि मग ऍगमार्क काय करतं त्याच्यावरती चेकिंग करतं. देन प्रोसिजर फॉर युजिंग ऍगमार्क लेबल. आता ऍगमार्क लेबल कसा लावला जातो. द ऍगमार्क घी इज पॅक्ड अंडर 2 ग्रेड्स. ऍगमार्क हा 2 ग्रेड मध्ये लावला जातो. फर्स्ट वन इज अ स्पेशल अँड जनरल. याच्यामध्ये 2 ग्रेड येतात, एक स्पेशल ग्रेड आणि जनरल ग्रेड, विच रिप्रेझेंट 2 डिफरंट कलर लेबल. ह्या दोन्ही याला सुद्धा काय आहे, 2 वेगवेगळे लेबल आहेत. द फर्स्ट वन इज अ रेड लेबल अँड ग्रीन लेबल रिस्पेक्टिव्हली. रेड लेबल आणि ग्रीन लेबल रिस्पेक्टिव्हली. रेड लेबल इंडिकेट्स द स्पेशल अँड ग्रीन लेबल इंडिकेट्स द जनरल. ज्यावेळेस त्याच्यावर लाल हा जो लेबल आपल्याला पाहायला मिळतो तो स्पेशल कॅटेगरी ऍगमार्क आहे, आणि ग्रीन जो आपल्याला गोल पाहायला मिळतो एखाद्या प्रोडक्ट वरती बघा, वरच्या पाऊच वरती काय केलं असतं, चौकोनामध्ये हिरवा गोल आपल्याला मार्क मारलेला असतो, तो काय असतो, तो ग्रीन ऍगमार्क आहे, जनरल कॅटेगरी रिस्पेक्टिव्हली. द डिफरन्स इन द ग्रेड इज डिसाइडेड टू एक्सटेंड द कंटेंट ऑफ फ्री फॅटी ऍसिड्स. ह्याच्यामध्ये काय आहे, तर ह्याच्यामध्ये फ्री फॅटी ऍसिड्स किती आहेत हे टाकण्याचा जो उद्देश आहे तो ह्याच्यामध्ये काय केला जातो, चेक केला जातो. चेक केल्यानंतर मग हे काय करतात, तुम्हाला लेबल मारला जातो. लेबल मारल्यानंतर हा प्रोडक्ट काय होतो, मार्केटमध्ये येतो. दॅट इज अ ओलिक ऍसिड. त्याच्या जे आपले अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत त्यामध्ये 3 प्रकारचे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात, ओलिक, लिनोलिक आणि आर्चिडोनिक. ओके, त्यातला हा ओलिक ऍसिड ह्याच्यामध्ये चेक केलं जातो आणि त्याचं पर्सेंटेज बघतात, 1.44% फॅट एवढं असलं पाहिजे, आणि जनरल ग्रेडला 2.5% फॅट असलं पाहिजे. स्पेशल ग्रेडला पाहिजे 1.4, जनरल ग्रेडला पाहिजे 2.5%. The sample of each lot of freshly made ghee at both places, factory and refinery, are the 3 parts. 3 पार्ट मध्ये काय करतात, हे विभागतात, आणि तिन्ही पार्टचं काय केलं तर सॅम्पल घेतला तर त्याचं अनालाइज केलं जातं. अँड सेंडेड टू द कंट्रोल लॅबोरेटरी मेंटेन ऍट कानपूर अँड राजकोट. ओके, महत्वाच्या दोन महत्वाच्या लॅबोरेटरी आहेत, ह्या सेंट्रलच्या आहेत. ओके, महत्वाच्या तिथं कानपूर उत्तर प्रदेशला आणि राजकोट गुजरातला. ओके, आपल्या इथं ऍगमार्कचे आहे नागपूरला. सब लॅबोरेटरी आहे, सेंट्रलच्या 2 येतात, कानपूर आणि राजकोट. द थर्ड इज सील्ड विथ केप्ट अँड पॅक फॉर फर्दर रेफरन्स. द सॅम्पल ड्रॉन फ्रॉम ghee is filled in the new this marked and particular. याच्यामध्ये मार्किंग केलं जातं, मेल्ट नंबर, डेट ऑफ पॅकेजिंग मध्ये कधी वितरवलेलं आहे, त्यानंतर कधी पॅकिंग केलेलं आहे, देन ऑथोराइज पॅकर कुणी पॅक केलेलं आहे, हे सगळं ह्याच्यावरती काय करावं लागतं, तुम्हाला पूर्णपणे प्रिंटिंग करून त्याच्यावरती चिटकून सॅम्पल तुम्हाला पाठवावं लागतं. देन द केमिकल अरेंजेस टू द फिक्सेशन ऑफ ऍगमार्क लेबल. ऍगमार्क काय करतं, तिकडून ग्रेडेशन पाठवून देतं ऑन द वॉटरमार्क. वॉटरमार्क वरती हे काय करू जातं, पाठवून दिलं जातं. मग तुम्ही हे प्रोडक्ट त्या ग्रेडनं मार्केटमध्ये विकू शकता. लेट्स सी द ऍगमार्क स्टँडर्ड्स फॉर द घी. आता ह्याचा ऍगमार्क स्टँडर्ड आपल्याला ज्यावेळेस मार्केटमध्ये विकायचं असेल त्यावेळेस आपल्याला हे स्टँडर्ड असे आपल्याला मेंटेन करावे लागतात. द बाउडिन टेस्ट, आता या 2 सीझन मध्ये तुपाचं टेस्टिंग केलं जातं, विंटर थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये समर मध्ये. इन द बाउडिन टेस्ट इन द विंटर एज वेल एज द समर आर द निगेटिव्ह. देन फायटोस्टेरॉल ऍसिटेट नावाचा कंटेंट जो तुपामध्ये असतो, दोन्ही सीझन मध्ये निगेटिव्ह आला पाहिजे तुमच्या तुपामध्ये. देन देर इज अ these are the BR reading means the bricks reading for the 400 degree Celsius. म्हणजे तुपाचं जे आपण तूप तापवतो
लोणी काय केलं जातं, कढवलं जातं. त्यावेळेस जवळपास टेम्परेचर जातं त्याचं 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत तूप काय करतात, हे लोणी पूर्णपणे गरम केलं जातं. तर त्यावेळेसच्या रिडिंगला ऑल इंडिया दॅट इज 40 to 43.0 ह्याच्या ह्याच्यामध्ये असतं. ब्रिक्स रिडिंग मध्ये विंटर सीझन मध्ये ब्रिक्स रिडिंग पाहिजे त्या तुमच्या तुपाचं 41.5 ते 44.5, समर मध्ये पाहिजे 42.5 ते 45.5 ह्याच्या दरम्यान तुमची रिडिंग आली पाहिजे. देन आर एम व्हॅल्यू म्हणजे रिचर्ड्स मिचेल व्हॅल्यू. Mitchell value. Okay, these are the scientists who should be developing this one are the chemical analysis. Richards Mitchell value. Okay, is not less than 28.0. हा 28 च्या खाली पाहिजे. विंटर सीझन मध्ये 23 च्या खाली पाहिजे, समर मध्ये 21 च्या खाली पाहिजे. देन P value means the Polanski value. These are the under in between the 1.0 to the 2.0. 1.0 ते 2.0 च्या मध्ये पाहिजे. These are in the winter season 0.5 to 1.2 and summer season 0.5 to 1.0. Then moisture percentage, म्हणजे पाण्याचं प्रमाण दोघांकडे सुद्धा not less than 0.3, 0.3 च्या खाली पाहिजे. Then free fatty acids and the oleic are the first one are the agmark red label मध्ये oleic acid पाहिजे in the winter season म्हणजे special grade less than 1.4, इथं less than 1.4. green grade agmark label, these are the not less than 2.5 and not less than 2.5. Then the next standards is the HACCP, is the international standard. Okay, फॉरेन कंट्री मध्ये जर तुम्हाला प्रोडक्ट पाठवायचा असेल तर तुम्हाला ह्या स्टँडर्ड सगळ्यात जास्त मेंटेन करावा लागतो. तर ह्याला काय म्हणलं जातं, हॅसेप स्टँडर्ड्स मीन्स द हजार्ड अनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉइंट. ह्याचा लॉंग फॉर्म काय, हजार्ड अनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉइंट, HACCP. The HACCP is an internationally recognized system to reducing the risk of safety hazards in the food. Okay, जे खाद्यपदार्थ पाठवले जातात त्याच्यामध्ये सेफ्टी म्हणजे मनुष्याच्या दृष्टीने खाण्यायोग्य हा जो पदार्थ एकदम सेफ आहे, हा जे अनालिसिस केलं जातं फॉरेन मध्ये पाठवताना, तर त्याला म्हणलं जातं HACCP. ओके, दिस HACCP इज अ सिस्टमॅटिक प्रिव्हेंटिव्ह अप्रोच टू फूड सेफ्टी फ्रॉम बायोलॉजिकल, केमिकल अँड फिजिकल हजार्ड्स इन द प्रोडक्शन प्रोसेस. हे HACCP स्टँडर्ड काढताना तुम्हाला त्या पदार्थाची भौतिक, देन रासायनिक, केमिकल आणि जैविक, बायोलॉजिकल, या तिन्ही अनालिसिस करावं लागतं आणि मग तुमचा प्रोडक्ट फॉरेन मध्ये विकला जातो. ओके, बिल्डिंग अँड HACCP सिस्टीम तयार करताना तुम्हाला काय केलं पाहिजे. द इम्प्लिमेंटिंग द HACCP सिस्टीम रिक्वायरिंग द प्रोग्राम, हे जे डिफरंट वेगवेगळे प्रोग्राम असतात ते तुमच्या कम्प्युटर मध्ये फिडिंग केले पाहिजेत आणि इम्प्लिमेंट केले पाहिजे. दिस प्रोग्राम्स हॅज दॅन पुट इन द प्लेस ऑन फॅसिलिटी टू द कंट्रोल हॅझार्ड्स बाय एन्व्हायरमेंटल, म्हणजे बाहेर न येणारं पोल्युशन सुद्धा इथं काय करायला पाहिजे, तुम्हाला कमी केलं पाहिजे. देन प्रिव्हेंट केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. देन कॉन्टामिनेशन ऑफ द फूड प्रोडक्ट, म्हणजे एखादा पदार्थ तयार करत असताना वेगवेगळ्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसचं कॉन्टामिनेशन किंवा त्याच्यामध्ये जाऊ नये ह्याचं सुद्धा प्रिव्हेन्शन तुम्हाला करायला पाहिजे. टू फॉर्मिंग दॅट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, ह्याला GMP म्हणतात. GMP प्रॅक्टिसेस तुम्हाला अप्लाइंग केल्या पाहिजेत. अँड पर्सनल रिस्क टू द प्रिव्हेन्शन ऑफ कॉन्टामिनेशन, जे वेगवेगळे पदार्थ तयार करत असताना त्या व्यक्तीच्या डोक्यावरती कॅप पाहिजे, त्याचा कोट हे पाहिजे, धुतलेलं पाहिजे, हात वगैरे सॅनिटाईज केले पाहिजे, जे सगळं तुम्हाला प्रॅक्टिसेस यूज करावे लागतील. Then HACCP plans are prepared to each process of the product to identify possible hazards and control of the places. Okay, त्यामध्ये किती प्रकारचं सेफ हा प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये पूर्ण टोटली काय केला जातो, चेक केला जातो. देन आता या HACCPची 7 प्रिन्सिपल आहेत, 7 तत्व आहेत. या 7 तत्वावरती HACCP हा काय केला जातो, चालला जातो. द फर्स्ट वन इज अ कंडक्ट द हजार्ड अनालिसिस. किती प्रमाणामध्ये तुमचा पदार्थ काय आहे, सेफ आहे, हे पहिलं प्रिन्सिपल आहे. टू इव्हॅल्युएट दिस वन प्रोडक्ट बाय द हजार्ड दॅट इज अ
फर्स्ट वन इन द फिजिकल प्रोसेस, भौतिक अवस्थामध्ये काय केलं जातात, मेटल कॉन्टॅमिनेशन. ओके, ह्याच्यामध्ये जे तुम्ही भांडी किंवा जे काय वगैरे युज केले तर त्याच्यामधनं त्या लोखंडाचा किंवा त्या भांड्याचा किंवा स्टीलचा किंवा जर्मलचा किती रेसिड्यू हा त्या पदार्थामध्ये आहे हे पहिले चेक केलं जातं. सेकंड वन केमिकल. केमिकल मध्ये काय केलं जातं तर टॉक्झिन किंवा इतर पदार्थ किंवा भांडी धुत असताना आपण क्लिनिंग करतो त्या डिटर्जंटचा रेसिड्यू वगैरे आहे का ते केमिकली चेक केलं जातं. अँड बायोलॉजिकल चेक बाय द व्हायरस अँड बॅक्टेरिया. यामध्ये बायोलॉजिकल व्हायरस अँड बॅक्टेरिया काय करतात, चेक करतात. अँड देन प्रोडक्ट फॉर द नेक्स्ट अनालिसिस, मग प्रोडक्ट पाठवला जातो. सेकंड वन प्रिन्सिपल इज आयडेंटिफाय द क्रिटिकल कंट्रोल लिमिट. क्रिटिकल कंट्रोल लिमिट, कुठल्या पातळीपर्यंत हा प्रोडक्ट टिकेल, ओके, ह्याला म्हणलंय क्रिटिकल कंट्रोल लिमिट. The steps to process control apply to prevent, eliminate the hazard to the identified. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तो प्रोडक्ट आयडेंटिफाय केला जातो की किती ह्याच्यापर्यंत हा टिकू शकतो विथ द स्पेसिफिक टेम्परेचर, पीएच अँड टाइम अँड प्रोसिजर. ह्याच्यामध्ये किती तास हा प्रोडक्ट टिकू शकतो किंवा किती वेळ टिकू शकतो, किती महिने टिकू शकतो, पीएच म्हणजे कोणत्या सामूपर्यंत टिकू शकतो, किती तापमानामध्ये हा टिकू शकतो, हे सगळं चेक केलं जातं. देन एस्टॅब्लिश अ मॅक्झिमम ऑर मिनिमम लिमिट. ओके, त्याच्यामध्ये किती मॅक्झिमम किती मिनिमम लिमिट मध्ये किंवा मॅक्झिमम लिमिट तापमानामध्ये, पीएच मध्ये, त्यानंतर साल्ट लेवल मध्ये, किती मिठामध्ये, क्लोरीन लेवल मध्ये हा किती वेळ टिकू शकतो हे चेक केलं जातं. हे तिसरं प्रिन्सिपल. Then fourth one principle is establish the critical limit. Okay, the criteria for controlling of which one control the hazards of point with a minimum temperature. सगळ्यातल्या कमीतल्या कमी तापमानामध्ये हा प्रोडक्ट कसा टिकल, कसा टिकतोय हा चेकिंग करतात. देन एस्टॅब्लिश द मॉनिटरिंग प्रोसिजर. आता इथं हा प्रोडक्ट सगळं चेक केल्यानंतर हा प्रोडक्ट पॅकेजिंगच्या मॉनिटरेशन मध्ये जातो. तो प्रोडक्ट तिथं कसा टिकतोय हा the monitoring program is timely in the manner. प्रत्येक ह्याच्यामध्ये काय केला जातो, ह्या प्रत्येक मॅनर वरती चेक केला जातो. देन करेक्टिव्ह एस्टॅब्लिश ऍक्शन, 6-1 प्रिन्सिपल. हे सगळं चेक केल्यानंतर ह्याच्यामध्ये काय जर तुम्हाला आढळलं तर त्याच्यावरती काय केली जाते, ऍक्शन केली जाते. किंवा प्रोडक्ट हा अनसेफ आहे किंवा इथं ह्याच्यात फॉल्ट सापडलेला आहे, हे सगळं काय करतात 6व्या ह्याच्यामध्ये चेकिंग लास्ट स्टेपला केलं जातं. अँड लास्ट वन इज द 7th प्रिन्सिपल, एस्टॅब्लिश द रेकॉर्ड कीपिंग प्रोसिजर. आणि प्रोडक्ट हे सगळं काय करतात, पूर्ण चेकिंग करतात आणि चेकिंग करून प्रोडक्ट हा लॉन्चिंग मध्ये जातो. देन नेक्स्ट वन स्टँडर्ड्स आर द FSSAI. ओके, आता आपण वेगवेगळे प्रोडक्ट बघतो, त्या प्रोडक्ट वरती हे लिहिलेलं असतं FSSAI, खाली नंबर असतो. ओके, तर FSSAI म्हणजे काय, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया. भारताचं Food Safety and Standards Authority of India is an autonomous body establishment under Ministry of Health and Family Welfare, Government of India. हे आपल्या काय केलं जातं, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अंडर हा काय केला जातो, लॉन्चिंग केलं जातं. ओके, हा तर 2006 साली हे काय केलंय, तयार करण्यात आलेलं आहे. कशासाठी केलेलं, फॉर प्रोटेक्टिंग अँड प्रमोटिंग द पब्लिक हेल्थ अँड रेग्युलेशन साठी हे काय केलेलं आहे, पूर्ण सगळं अंमलात आणलेलं आहे. FSSAI हेडक्वार्टर ऍट न्यू दिल्ली. याचं हेडक्वार्टर कुठे आहे, न्यू दिल्लीला आहे. विथ 6 रिजनल ऑफिस. तर ह्याच्या अंडर 6 रिजनल ऑफिस काय केलेले आहेत, मेंटेन केलेले आहेत. पहिलं दिल्ली, गुवाहाटी, मुंबई, कोलकाता, कोचीन आणि चेन्नई. भारतामध्ये एवढे 6 ऑफिस FSSAI चे आहेत. देन 14 आर द रेफरल लॅबोरेटरीज. ओके, त्याच्या अंडर 14 काय आहेत, रेफरल लॅबोरेटरीज आहेत. अँड 72 आर द स्टेट अँड द लॅबोरेटरीज लोकेटेड इन इंडिया. 72 काय आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ह्याच्या अंडर लॅबोरेटरी काय केलेले आहेत, अंमलात आणलेले आहेत. अँड
112 लॅबोरेटरीज आर NABL. ओके, म्हणजे काय NABL म्हणजे काय, तर प्रायव्हेट असलेल्या लॅबोरेटरीला सुद्धा ह्यांनी काय केलेलं आहे, पूर्ण अधिकार दिलेले आहेत. देन फॉलोइंग आर द स्टॅट्युटरी पॉवर्स. त्याच्या अंडर खाली पॉवर काय काय आहेत तर the first are the framing of regulations of lay down the food safety standards, then laying down the guidelines for accreditations of laboratory for food testing, providing scientific advice ह्याच्याकडनं केला होतो, contributing development of international technical standards, collecting and collect of the data, the disseminating, promoting awareness केला होतो. then location, म्हणजे लोकेशन कुठे आहेत, नॉर्दर्न रिजन, ईस्टर्न रिजन, नॉर्दर्न ईस्टर्न. आता रेंज किती नाही मला लागले मला. Western region and southern region. The main aim of the FSSI, the lay down the science-based standards for articles of the food. वेगवेगळा जो पदार्थ आहे त्या पदार्थाचं काय केलं जातं, स्टँडर्ड मेंटेन केलं जातं. And second one, to regulate the manufacture, storage, distribution, import and sale of the foods. याच्यामध्ये कसं तयार केलेलं आहे, कसं साठवलं जातंय, कसं विकलं जातंय, ह्याचं टेस्टिंग केलं जातं. देन टू फॅसिलिटेट द सेफ्टी ऑफ फूड्स, हे मनुष्याला खाण्यायुक्त किती सेफ आहे याच्यामध्ये चेक केलं जातं. देन FSSI ऍक्ट 7 द ऑर्डर्स ऍक्ट इंटू वन अम्ब्रेला. तर ह्या FSSI तयार होत असताना किती जणांचं एकत्रित ह्यांनी केलेलं आहे, तर फर्स्ट वन ह्याच्यामध्ये FSSI नंबर काढलं की तुमच्या त्या 7 जेवढे सगळे आहेत हे काय केलं तर सगळ्यांना पास करून हा पुढे जातो. फर्स्ट वन प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ऍक्ट 1954, म्हणजे PFA ऍक्ट सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे. फ्रूट प्रोडक्ट ऑर्डर हा सुद्धा इन्क्लूड आहे. मीट फूड प्रोडक्ट हा सुद्धा इन्क्लूड आहे. व्हेजिटेबल ऑइल प्रोडक्ट हा सुद्धा इन्क्लूड आहे. इडेबल ऑइल पॅकेजिंग हे 1988चा कायदा हा सुद्धा इडेबल आहे. सॉल्वंट एक्स्ट्रॅक्टेड ऑइल, डी ऑइल्ड मिल, इडेबल ऑइल फ्लोअर ऑर्डर 1967 हा सुद्धा इन्क्लूड आहे. आणि मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट 1992 हा सुद्धा इन्क्लूड आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस FSSIचं लायसन काढता एखादा प्रोडक्ट विकताना, त्यावेळेस तुमचे हे सर्व पदार्थ, तुमचा जो पदार्थ आहे या सर्व ह्याच्यामधनं टेस्टिंग होऊन पुढे जातो. म्हणजे एकच लायसन तुम्हाला एवढ्या सगळ्या ह्याला उपयोगी पडतं. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट कुठले कुठले येतात, द फर्स्ट वन डिपार्टमेंट आर द इम्पोर्ट डिव्हिजन, जिथून तुमचं प्रोडक्ट बाहेर इम्पोर्ट होणार ते डिव्हिजन. इंटरनॅशनल कॉपरेशन, के इंटरनॅशनल परकीय असलेलं कॉपरेशन त्याचं एक डिपार्टमेंट येतं. देन रेग्युलेटरी कंप्लायन्स डिव्हिजन, के काय कंप्लेंट वगैरे काय आहेत का ती चेकिंग केलं जातं. फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम FSMS डिव्हिजन हे एक ह्याच्यामध्ये आहे, ते चेकिंग करतं. रिस्क मॅनेजमेंट अँड R&D डिव्हिजन, रिस्क मॅनेजमेंट, रिस्क असेसमेंट अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिव्हिजन हे सुद्धा तुमचं काय करतं, अनालाइज करतं. देन इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन डिव्हिजन, तुमचं प्रोडक्ट विकत असलेले जे काय चॅनल आहे ते चॅनलचे एक डिपार्टमेंट ह्याच्यामध्ये काम करतं. रेग्युलेशन अँड कोडेक्स डिव्हिजन, ओके दिस वन आर द इंटरनॅशनल डिव्हिजन, कोडेक्स स्टँडर्ड्स म्हणून एक येतं इंटरनॅशनल, ओके ते बी ह्याच्यामध्ये काम करतं. देन क्वालिटी अश्युरन्स अँड लॅब डिव्हिजन म्हणजे काय, टेक्निशियन तुमचे आहेत ते टेक्निशियन बी ह्याच्यामध्ये काम करतात. HR डिव्हिजन, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिव्हिजन, ओके हे सुद्धा ह्याच्यामध्ये काम करतं. आणि स्टँडर्ड डिव्हिजन, हे सगळं झाल्यानंतर प्रोडक्ट बाहेर पडणे त्याचं एक डिपार्टमेंट. अशी ही 10 डिपार्टमेंट तुमची FSSI मध्ये काम करत असतात. देन ऍप्लिकेबल, हा ऍप्लिकेबल कुणाला होतो, FSSI इश्यू द 3 टाइप्स ऑफ द लायसन बेस्ड ऑन द नेचर ऑफ फूड बिझनेस अँड टर्नओव्हर. 3 प्रकारचे जे लायसन येतात. द फर्स्ट वन इज द रजिस्ट्रेशन, ह्याच्यामध्ये 12 लाखाच्या खाली जर तुमचं इन्कम जर असेल तुमच्या प्रोडक्टचं किंवा तुम्ही विकणार आहे वर्षाकाठी, तर त्याचा जो हे येतो तो रजिस्ट्रेशन प्रोसिजर मध्ये येतो. देन स्टेट लायसन म्हणजे 12 लाख ते 20 करोड पर्यंत इन्कम असेल तर स्टेट लायसन मध्ये येतं. सेंट्रल लायसन 20 करोडच्या वरती जर इन्कम असेल तुमचा तर
सेंट्रल लायसन काढावं लागतं. असे 3 प्रकारचे लायसन हे जे आहेत. ओके, दिस इज द एंड ऑफ द लेक्चर.